दोन्ही मुलं आता फार मोठी झाली आहे, त्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. हो राणी, आशीर्वाद बाळांनो. बाळ नरांतर आणि देवांतर, तुम्हाला मी वेदशास्त्रातील वेद व विद्या याचे शिक्षण पूर्ण करून घेतले आहे तुमच्याकडे. बाळांनो, या त्रिकोणात तुमचे नावलौकिक व्हावे, या त्रिकोणात तुमचे नावलौकिक व्हावे यासाठी तुम्हाला गुरुकडे जाऊन शिक्षण घ्यावे लागेल. कोणते गुरु वर्य पिताश्री? बाळांनो, तुम्हाला नारायण नारायण आपण महान व वेद संपन्न ब्राह्मण आपल्या या नागाचा कोटी कोटी प्रणाम. माते शारदे, आपणाशी या नागाचा कोटी कोटी प्रणाम. देवांतर कोणारांतर आपण किती गुणवान व सुंदर बालक आहात. आशीर्वाद बाळानो, आपण शूरवीर व महान व्हावे. नारद मुनी, आपण योग्य तो आशीर्वाद दिला, परंतु काय होतं ते तू आपण चिंताग्रस्त दिसत आहात. हा नारद मुनी, तुम्ही बरोबर ओळखलं. माझ्या या दोन्ही बाळांची त्यांच्या भविष्याची चिंता लागली आहे. या त्रिलोकात त्यांचे नावलौकिक व्हावे हीच माझी इच्छा आहे. नारायण नारायण. तुम्ही काळजी करू नका. देवांतर कोणानंतर आजपासून माझे शिष्य असतील. नारायण नारायण. नारद मुनी, आपण यांना गुरुप्रमाणे मार्गदर्शन करावे हीच आमची विनंती आहे आपण. ठीक आहे, त्या तुम्ही येतो नारद मुनी. नारायण नारायण. देवांतर कोणानंतर आता आपण देवादिदेव महादेव यांची तपस्या करावी लागेल. तपस्या कशा प्रकारे करावी? नारायण नारायण. घोर अरण्यात जाऊन एका ठिकाणी बसून महादेवांची आराधना करावी. ओम नमः शिवाय हा मंत्र जप करून त्यांना प्रसन्न करून द्यावे. प्रसन्न करून झाले की इच्छित वर प्राप्त करून घ्या.
मग या शुभ कार्यात विलंब कशाला? या बाळांनो, या लवकर. अरे नारायण नारायण, आपण ज्या कामासाठी आलो त्याचं काम योग्य रीतीने पार पडले आहे. आता देवांच्या पदारांतर कशा प्रकारे महादेवांची तपस्या करतात ते आपण दुर्लभ पाहूया. नारायण नारायण. पावांतरीचे जसे द्विपूर, पावांतरीचे जसे द्विपूर, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच फूल रे तुझे नाम यावे, तुझे नाम यावे, तुझे नाम यावे.
देवांतर व नरांतर तुमची घोर तपस्या पाहून मी तुमचा प्रसन्न झालो आहे. तुम्हाला आवाज दिल्यावर मागून घ्या. हे प्रभू, देवादी देवा महादेवा, या देवांतकाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद देवांतका. हे महादेवा, हे देवादी देवा, तुम्ही आम्हाला प्रसन्न झाला. आम्ही धन्य झालो, धन्य झालो. या नरांतकाचा आपणास कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद नरांतका. देवा, ज्या त्रिभुवनात आमचे नाव लौकिक व्हावे ही आमची इच्छा आहे. एवढंच ना देवांतका. ठीक आहे. भक्तांची इच्छा पूर्ण करणे हे तर माझे परम कर्तव्य आहे. नाही देवा, आम्हाला अजून एक वर पाहिजे. बोल देवांतका. या अजून काहीच आहे. देव, दानव, मानव, गंधर्व, यक्ष, सर्प या कुणापासूनही आम्हाला मरण नसावे. ठीक आहे. कोणत्याही अस्त्राने या वस्त्राने आमचा मृत्यू होऊ नये असं आम्हाला वर द्या. ठीक आहे नरांतका. तुमच्या दोघांच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तथास्तु. आता या त्रिभुवनाचे राजे आपणच. आपणास कुणापासूनही मरण नाही. नरांतका, चल पहिली ही बातमी आपल्या माता पित्याला सांगूया. आपल्या आशीर्वादाने आणि मुनिवराच्या मार्गदर्शनाने आम्ही महादेवाची कित्येक वर्ष तपस्या केले आणि त्यांना प्रसन्न केले. बाळांनो, तुमचा मला अभिमान आहे. आणि त्यांच्याकडून इच्छित तो वर मागून घेतला. आता या त्रिभुवनात आम्हाला कोणापासूनही मरण नाही. बाळांनो, तुमच्या ह्या पराक्रमाने आम्ही फार खुश झालो आहोत. माझी इच्छा अशी आहे
की या आनंदाच्या उत्सवात आपण 100 ब्राह्मणांना जेवण लावूया. आता ही तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करा. तसे आम्ही खूप खुश आहोत. चला ते भावांनो. नारायण रूप पातालो रूप पातालो पातालो धनी रूप पातालो पातालो धनी सुख झालो झाले हो साजनी. आपल्या मार्गदर्शनाने आम्ही महादेवाला प्रसन्न केले आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे इच्छुक वर मागून घेतला. आता यापुढे आम्ही काय करावे? देवांतका नरांतका यापुढे आपण इंद्राच्या स्वर्गसुख भोगावे यासाठी इंद्रावरती चाल करून जावे. एवढेच नाही तर श्री हरी विष्णूच्या वैकुंठावरती स्वार करावे आणि वैकुंठ आपल्या ताब्यात घ्यावे. नारायण नारायण. आता जातो आणि त्या स्वर्गसुख नमन करतो. ठीक आहे या शुभ कार्यात आपण ज्या कामासाठी आलो त्याचं काम एकदम स्वच्छ झाले आहे. आता ही बातमी प्रथम महादेवांना जाऊन सांगितली पाहिजे. देवेंद्र व विष्णू यांना सावध केले पाहिजे. नारायण नारायण. जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू हाय जन्माच्या संगे संगे जन्मे मृत्यू हाय